Hello guys, how are you? I hope you are doing great. You all are good. In today's English speaking video, we are going to discuss about Dr. Babasaheb Ambedkar inspirational story. Who was Dr. Babasaheb Ambedkar? What he did for us? That we are going to discuss in today's video. Let us see. Dr. Babasaheb Ambedkar was born in poor family. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरीब कुटुंबामध्ये जन्मलेले एक व्यक्ती होते. नेक्स्ट, ही फेस सिव्हिअर डिस्क्रिमिनेशन फ्रॉम चाइल्डहुड. ही फेस त्यांनी फेस केलं, त्यांनी सामना केला. सिव्हिअर म्हणजे तीव्र, सिव्हिअर तीव्र, डिस्क्रिमिनेशन भेदभाव. फ्रॉम चाइल्डहुड लहानपणापासूनच त्यांनी तीव्र भेदभावाचा सामना केला, अस्पृश्यतेचा सामना केला. नेक्स्ट, बट ही नेव्हर लॉस्ट होप इन लाईफ. त्यांनी जीवनामध्ये कधीही अपेक्षा गमावली नाही, तर त्यांनी कधी अपेक्षा सोडली नाही. नेक्स्ट, ही बिलीव्ड दॅट एज्युकेशन इज पॉवर. ते म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हीच खरी शक्ती आहे आणि जो शिक्षण घेणार तोच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. नेक्स्ट, ही स्टडीड डे अँड नाईट. रात्रंदिवस त्यांनी अभ्यास केला, त्यांनी खूप मेहनत घेतली. विथ डेडिकेशन, डेडिकेशन म्हणजे समर्पण. त्यांनी पूर्ण सॅक्रिफाईस केलं, कशाप्रती? अभ्यासाप्रती आणि शिक्षणाप्रती. नेक्स्ट, ही वेंट अब्रॉड. ते बाहेर देशात गेले, अब्रॉडमध्ये गेले फॉर हायर एज्युकेशन. त्यांनी ग्रॅज्युएशन नंतर हायर एज्युकेशनसाठी ते कुठे गेले? अब्रॉडमध्ये गेले. नेक्स्ट, ही अर्न मॅनी डिग्रीज. त्यांनी पुष्कळ सारे डिग्रीज, त्या काळात सर्वात जास्त डिग्री अर्न केलेले ते एक व्यक्ती होते. ही अर्न मॅनी डिग्रीज विथ हार्ड वर्क. खूप त्यांनी मेहनत घेतली, खूप परिश्रम घेतले हे डिग्री अर्न करण्यासाठी, मिळवण्यासाठी. नेक्स्ट, ही रिटर्न टू इंडिया टू सर्व सोसायटी. ते अब्रॉडमध्येही जॉब करू शकले असते, ते पुष्कळ काही तिकडे बाहेर देशातही करू शकले होते असले, बट त्यांना काय करायचं होतं? सोसायटीचं, आपल्या इंडियामध्ये सोसायटीसाठी त्यांना काहीतरी करायचं होतं, त्यांना काहीतरी अचीव करायचं होतं. दॅट्स वाय त्यांनी कुठे आले? ते पुन्हा आपल्या मायदेशी परत आले, इंडियामध्ये परत आले. ही रिटर्न टू इंडिया टू सर्व सोसायटी. नेक्स्ट, ही फॉट अगेन्स्ट अनटचेबिलिटी ब्रेवली. त्यांनी शूरतेने काय लढा दिला? कशा? अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता, अस्पृश्यतेच्या विरुद्ध त्यांनी शूरतेने लढा दिला. नेक्स्ट आहे ही वर्क फॉर इक्वॅलिटी अँड जस्टिस. त्यांनी इक्वॅलिटी, समानतेसाठी आणि इक्वॅलिटी, सर्वांना समता, सर्व धर्म समभाव, सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी त्यांनी लढा दिला. ही वर्क फॉर इक्वॅलिटी अँड जस्टिस. नेक्स्ट आहे ही बिकेम आर्किटेक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यांना भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार म्हटलं जातं. काय म्हटलं जातं?